कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळा करतात, हे काही अंधश्रद्धा नाही आहे. ही आमची श्रद्धाच आहे. गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक धार्मिक अधिष्ठान आहे. आणि म्हणून तिथे सगळं प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं, मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावधी लोक आल्यावर थोड्याफार प्रमाणावर ते होतही आहे. आता नाशिकच्या बाबतीमध्ये मी सांगेल की आता आज गोदावरीमध्ये प्रदूषित पाणी येतं आहे तर आहे. अनेक फॅक्टरचं डायरेक्ट केमिकलयुक्त पाणी त्या ठिकाणी येतं आहे. पण त्या संदर्भामध्ये आमचे आता पूर्ण प्रयत्न चाललेले आहेत. जवळपास 1200 कोटी रुपयाचा MLD प्लॅनसाठीचा आम्ही STP प्लॅन त्या ठिकाणी करतो आहे, सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन करतो आहे आणि पाणी शुद्ध करण्याचा आम्ही त्या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. पण कुंभमेळ्याच्या साईजला असतं त्या दिवशी एक सत्य आहे की लाखो लोक येऊन एका दिवशी, एक श्रद्धा असते आपली आणि त्या दिवशी सगळे लाखो लोक नुसतं तिथे स्नान व्हावं, एक डुबकी मारावी, त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्याला एक धार्मिक अधिष्ठान आहे, त्याला एक धार्मिक स्थान, त्या महात्म्य त्या गोष्टीचं आहे आणि म्हणून सगळे करत असतात. आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा नाही, काही जादूटोना नाही किंवा काही छूमंतर नाही आहे. पण याला आपण बघतो गेल्या सांगितलं गेलं की 112 वर्षांनी ना, जवळपास 112 वर्षांनी हे सगळं स्नान घडून येतं आहे. त्याच्यामागे सगळं पंचांग आहे, त्याच्यामागे सगळं अनेक तर्कवितर्क आहेत आमच्या. त्याला धार्मिक, त्याला एक आधार आहे, त्याला वैज्ञानिक आधार आहे त्या गोष्टीला. आणि म्हणून मला असं वाटतं की कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये काहीतरी अंधश्रद्धा आहे असं अजिबात नाही आहे. पण निश्चित राज ठाकरे साहेब जे म्हणाले की प्रदूषणाच्या बाबतीमध्ये, त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी पुरेपूर काळजी नाशिकला घेणार आहोत. भाऊ, एक प्रश्न होता. महेश मोतेवारांच्या दाव्यानुसार 500 कोटींची एका घोटाळ्यात जप्त केलेली संपत्ती होती, ती केंद्र शासनानं नेमलेल्या एका प्रशासकानं परस्पर विक्री केली. मला खरंच माहिती आहे संदर्भामध्ये कुठली माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.